श्री गुरुचरित्र अध्याय 30वा मराठी अनुवाद। श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती। श्री नृसिंह सरस्वती हे साक्षात त्रिमूर्तीचे अवतार आहेत याची लोकांना प्रचिती येऊ लागली। अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात। श्री गुरूंच्या दर्शनासाठी लांब लांबून सर्व थरातील लोक येत होते। श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद घेऊन जात होते। गुरुकृपा होते त्याला सर्व अभिष्ट मिळते अशी श्री गुरूंची ख्याती झाली असता उत्तरेकडे मादूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता। गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत, परंतु लगेच कालवश होत असत। त्यामुळे तो व त्याची पत्नी फार दुःखी होते। त्यांनी मनोभावे दत्तात्रेयांची आराधना सुरू केली। पुढे त्यांना एक पुत्र झाला। त्यांनी त्याचे नाव दत्तात्रेय असे ठेवले। ते दाम्पत्य धनसंपन्न होते। त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले। 5व्या वर्षी त्याची हौसेने मुंज केली। तो 12 वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील नवरी पाहून त्याचा विवाह केला। तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते। दत्तात्रेयांची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची। अशा रीतीने लग्नानंतरची 4-5 वर्षे नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही। पुढे दुर्दैवाने दत्तात्रेयाला एक व्याधी जडली। त्याची अन्नावरची वासनाच उडाली। अनेक औषधोपचारे व व्रतवैकल्य करून झाली, पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली। त्याची पतिव्रता पत्नी त्याच्या बरोबरीने क्लेश सहन करीत होती। त्याचा देह फार क्षीण झाला। त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली। वैद्यही त्याच्या जवळ जाईनात। तिनेही स्वतःवरती बरीच बंधने घालून घेतली होती। पती जेवढे अन्न सेवन करी तेवढेच अन्न ती खात असे। तिचे मातापिता सासू सासरे तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते। तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले। दत्तात्रेयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले। मानवी प्रयत्न संपले, याचे रक्षण श्री शंकरच करेल असे वैद्य म्हणू लागले। आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून दत्तात्रेय त्यांना म्हणाला, सर्व काही ईश्वराची करणी आहे। मनुष्याचा प्रयत्न तेथे काय चालणार। माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, याचे मला खूप वाईट वाटते। तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्राणेश्वरी, माझे दिवस आता सरले। तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस। तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही। मी दैवहीनच आहे। माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही। पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली व म्हणाली, स्वामी, तुम्ही माझा अवहेर करू नका। मी तुमच्या संगच राहणार आहे, यात शंका नाही। ती आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली, माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो। तुम्ही चिंता करू नका। आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो, तोच चंद्रमौळी शंकर आमचे रक्षण करेल। लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरात नृसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमूर्ती राहतात। त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे। त्यांच्या केवळ दर्शनानेच माझे पती या व्याधीतून मुक्त होतील अशी मला खात्री आहे। ही गोष्ट तिच्या मातापित्यांस व सासू सासऱ्यांना मान्य झाली। त्याचप्रमाणे ती सर्व आप्तेष्टांचा, मातापित्यांचा व सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गाणगापुरात जाण्यास निघाली। आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली। वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले। गावात आल्यावर तिने श्रीगुरूंचे वास्तव्य कोठे आहे वगैरे चौकशी केली, तेव्हा श्रीगुरू संगमावर गेले आहेत असे समजले। त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ आली व पाहते तो त्याचा अंतकाळ जवळ आलेला होता। त्याचवेळी त्याचे प्राण गेले। ती दुःख वेगाने आक्रोश करून भूमीवर लोळण घेऊ लागली। ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले। ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासू सासऱ्यांपासून दूर आणले, त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही, म्हणून मी स्वतःला दोष देऊ लागलो। ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करीत होती। तेवढ्यात तेथे एक सिद्ध पुरुष आला। सर्वांगास भस्म लावले होते, जटाधारण केल्या होत्या, रुद्राक्ष माळा घातल्या होत्या, हातात त्रिशूल धरला होता। तो म्हणाला, तू एवढा शोक करू नकोस। नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते। पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगणे अटळ असते, ब्रह्मलिखित अटळ असते, ते भोगावेच लागते। अशा प्रकारे तपस्व्याने तिला बोध केला। तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला। तिने हात जोडले, त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी, माझा उद्धार करा अशी विनंती केली। तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणून ती पुन्हा त्यांच्या पाया पडली। तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सविस्तर सांगितले। या पुढील कथाभाग पुढील अध्यायात आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।